जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये प्रगती आणि प्रगतीच करीत असतो, जो व्यक्ती चांगल्या प्रकारे धम्माचं आचरण करतो, विनयाचं पालन करतो आणि आपल्या जीवनामध्ये प्रगती करीत असतो, तर असा व्यक्ती. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. समन्ता चकवालेषु अत्र गच्छन्तु देवता सद्धम्मं मुनिराजस सुनन्तु सगमोखदं धम्मसवनकालो अयं भदन्ता धम्मसवनकालो अयं भदन्ता परीत धम्मसवनकालो अयं भदन्ता. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म व या सद्धम्माचा केवळ या भारत देशामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये प्रचार आणि प्रसार करणारा व तथागतांच्या सुमार्गावरती अधिष्ठित असलेला तथागतांचा पूजनीय श्रावक संघ, पूजनीय भिक्खू संघ सर्वप्रथम जगामधील अनमोल अशा त्रिरत्नांना त्रिवार विनम्र अभिवादन. व ज्यांच्या अशा महान धर्मक्रांतीमुळे आज आपण या भारत देशामध्ये एक आदर्श माणूस म्हणून जीवन जगत आहोत. ज्यांनी माणसाला माणूस म्हणून जीवन जगण्याचा मानवी अधिकार प्राप्त करून दिला, ज्यांनी खऱ्या अर्थाने या भारत देशाला राजा घटना लिहून दिली, असे या देशाचे खरे देशभक्त परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये जीवन समर्पित उपस्थित पूजनीय भिक्खू संघ आणि या ठिकाणी 10वी ऑनलाईन बौद्ध धम्म परिषद ऑल इंडिया बुद्धिस्ट कॉन्फरन्स पूज्य भदंत प्राचार्य डॉक्टर खेमोधम्मोजी महासेबीर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. या परिषदेमध्ये पूज्य भदंत प्राचार्य डॉक्टर खेमोधम्मोजी महासेबीर हे या ठिकाणी उद्घाटक आहेत. तसेच या धम्म परिषदेचे अध्यक्ष पूज्य भदंत डॉक्टर SR इंदवंसजी महाथेरो हे या ऑनलाईन धम्म परिषदेचे अध्यक्ष आहेत. आणि आपण या ठिकाणी बघू शकता, लोगों की हित और सुख के लिए यह जो धम्म परिषद है, यह परिषद आयोजित की हुई है. या ठिकाणी ही 10वी बौद्ध धम्म परिषद आहे आणि संपूर्ण पूजनीय भिक्खू संघामधील पूज्य भिक्खू अनिरुद्धजी थेरो, पूज्य भिक्खू करुणा बोधीजी थेरो, पूज्य भदंत संघानंदजी आणि पूजनीय भिक्खू संघाला देखील मी त्रिवार विनम्र अभिवादन करतो. आजची जी काही बौद्ध धम्म परिषद आहे,
ही 10वी बौद्ध धम्म परिषद बुद्धाज टीचिंग यूट्यूब चॅनलवरती या ठिकाणी लाईव्ह आहे. आपण या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून यूट्यूब असेल, फेसबुक असेल, स्मार्ट TV असेल, याच्या माध्यमातून आपण घर बसून त्या ठिकाणी ही तथागत भगवान बुद्धांचा उपदेश जो संपूर्ण मनुष्याच्या कल्याणासाठी आहे, सुखासाठी आहे, दुःखमुक्तीसाठी आहे, तो कल्याणकारी उपदेश पूजनीय भिक्खू संघाच्या मुखातून, तथागत भगवान बुद्धाच्या मुखातून निघालेल्या सर्वश्रेष्ठ बुद्ध वचनाचं श्रवण आपण पूजनीय भिक्खू संघाच्या द्वारे या ठिकाणी आपण करीत आहात. मी सर्वप्रथम पूज्य भदंत डॉक्टर SR इंदवंसजी महासवीर यांच्या प्रती खूप खूप साधुवाद देतो. भंतेनं या ठिकाणी परत त्रिवार अभिवादन करून सर्वप्रथम भंतेचे या ठिकाणी मी हार्दिक हार्दिक स्वागत देतो. कारण पूज्य भंतेनी आतापर्यंत 9 ऑनलाईन बौद्ध धम्म परिषदेचे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि आजच्या या मंगलमय प्रसंगी ही 10वी ऑनलाईन बौद्ध धम्म परिषद या ठिकाणी संपन्न होत आहे. तथागत भगवान बुद्ध जेव्हा श्रावस्तीमध्ये वास्तव्यास होते, राहत होते, तेव्हा तथागत भगवान बुद्धांनी महामंगल सूत्राचा उपदेश देखील त्या ठिकाणी केलेला आहे. त्याचप्रमाणे तथागत भगवान बुद्धांनी पराभव सूत्रांचा देखील उपदेश त्या ठिकाणी केलेला आहे. आपण सर्वजण बौद्ध धर्माचे जाणकार आहात, अभ्यासक आहात. कारण तथागत भगवान बुद्धांना जेव्हा ज्ञानाची प्राप्ती झाली तर ज्ञानाच्या प्राप्तीपासून ते तथागत भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणापर्यंत स्वयं तथागत भगवान बुद्धांनी नगरांमध्ये जाऊन, जनपदामध्ये जाऊन, देशांतर जाऊन त्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांनी धम्माचा उपदेश केलेला आहे. तर मी या ठिकाणी प्रामुख्याने आज आपल्या सर्वांना जे पराभव सुत्ता आहे, या पराभव सुत्तांना या ठिकाणी मी आपल्यासोबत पराभव सुत्ताबद्दल उपदेश करण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे. आपण महामंगल सूक्त म्हणतो. कधी कधी असं होतं की जे श्रद्धावान उपासक उपासिका आहेत त्यांना महामंगल सूत्र अगदी मुखगत असते, पाठ असते. कधी कधी असं होतं की लग्नविधी होत आहे. लग्नविधीच्या वेळेस मुलाचं वय 22, 24, 25 वर्षाचं असते, मुलीचं वय 22, 23 वर्षाचं असते. परंतु जेव्हा महामंगल सूत्र त्या ठिकाणी म्हणायला सुरुवात होते, पूजनीय भिक्खू संघ महामंगल सूत्राचं पठण करत असते, परंतु त्या वधूवरांना त्याचा अर्थ काहीही माहीत होत नाही. मग त्याला जर त्या पाली बुद्ध वचनाचा अर्थ जो तथागत भगवान बुद्धांनी केलेला उपदेश आहे, जर त्या उपदेशाचा अर्थच माहिती नसणार तर ते पालन आपल्या जीवनामध्ये काय करणार? कारण ज्याला महामंगल सूत्र म्हणतो. आता महामंगल सूत्र हे पाली वचन आहे. महा म्हणजे काय? मोठं, अधिक प्रमाणामध्ये, आणि मंगल सूत्र म्हणजे महान कल्याणकारी असं सूत्र. ज्या सूत्रांमध्ये तथागत भगवान बुद्धांनी महान कल्याणाचा उपदेश ज्या सूत्राद्वारे केला त्याला आपण महामंगल सूत्र म्हणत असतो. म्हणजे ज्या सूत्रांमध्ये मनुष्याचं कल्याण आहे, मनुष्याचं सुख आहे, मनुष्य सुखाने आपला परिवाराचा सांभाळ करू शकतो, चांगल्या प्रकारे आपलं गृहस्थ जीवन त्या ठिकाणी व्यापन करू शकतो, जगू शकतो, ते झालं महामंगल सूत्र. दुसरं सूत्र तथागत भगवान बुद्धांनी सांगितलं की पराभव सूत्र. आता पराभव सूत्र म्हणजे काय? पराभव या शब्दाचा अर्थच होतो की जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये अधोगतीला जातो, ज्या व्यक्तीची अधोगती होते, मग धार्मिक क्षेत्रामध्ये असेल, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असेल, आर्थिक क्षेत्रामध्ये असेल किंवा कुठल्याही व्यवसायामध्ये असेल, आपण या ठिकाणी जाणू शकतो. एखादा व्यक्ती जर धम्माच्या मार्गावरती अरूढ असेल तर तो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये प्रगतीच करू शकत असतो, म्हणजे प्रगती करत असतो. परंतु एखाद्या व्यक्तीची जर अधोगती होत असेल तर अधोगती किंवा दुर्गतीला जाणारा व्यक्ती देखील त्या ठिकाणी आपण जाणू शकतो किंवा आपण त्या ठिकाणी ओळखू शकतो. त्या गोष्टीचा आपण कंपॅरिझन करू शकतो. मग आज या ठिकाणी मी थोडक्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पराभव सूत्राबद्दल या ठिकाणी उपदेश करण्याचा प्रयत्न करणार आहे.
आपण कुठल्याही सूत्राची सुरुवात करीत असताना आपण म्हणतो एवं मे सुतं एकं समयं भगवा सावधी अविहरती जेतवने अनाथ पिंडिकस आरामे अथको अयंतरा देवता अभिकंताय रतिया. अभिकंतवन्ना केवल कप्पं जेतवनं ओभासेत्वा येन भगवा तेनोपसंखमी उपसंखमित्वा भगवन्तं अभिवादेत्वा एकमन्तं 88 एकमन्तं ठिठाकोसा देवता भगवन्तं गाथाय अज्जभासी. म्हणजे एवं मे सुतं म्हणजे एके समय तथागत भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये जे अनाथ पिंडकांनी बांधून दिलेले जे काही विहार आहे, दान दिलेले विहार आहे, त्या विहारामध्ये तथागत सम्यक संबुद्ध पूजनीय भिक्खू संघासमवेत वास्तव्य करीत असताना रात्र संपतली असता सकाळच्या प्रहरी त्या ठिकाणी अनेक देवी आणि देवता लोक त्या ठिकाणी आपल्या तेजाने संपूर्ण ते जे काही वन आहे, जेतवन आहे, त्या जेतवनाला प्रकाशित करून त्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांकडे येतात. तथागत भगवान बुद्धांकडे आल्याच्या नंतर तथागत भगवान बुद्धांना त्रिवार अभिवादन करून एका बाजूला उभे राहतात, एका बाजूला त्या ठिकाणी आसन ग्रहण करतात आणि त्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांना याचना करतात, विनंती करतात की भगवान, अनेक सत्वानी अनेक सत्पुरुषांनी मनुष्याच्या मंगलाबद्दल किंवा पराभवाबद्दल उपदेश केलेला आहे, परंतु कुठलं कर्म केल्याच्या नंतर, कुठलं कार्य केल्याच्या नंतर, कुठल्या गोष्टीचं आचरण केल्याच्या नंतर मनुष्याचा पराभव होतो, कृपया करून आपण आम्हाला समजावून सांगा. म्हणजे ते देवी आणि देवता लोक त्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांना पराभव सुत्तांबद्दल, मनुष्याच्या पराभवाबद्दल उपदेश करण्याची विनंती करतात. तेव्हा तथागत भगवान बुद्ध त्या देवता लोकांना त्या ठिकाणी उपदेश करताना सांगतात, यश पावणारा पुरुष सहज जाणता येतो व पराजय अपयश पावणारा पुरुष सहज जाणता येतो. बघा, तथागत भगवान बुद्ध म्हणतात की कुठल्या मनुष्याचा पराभव होतो, कुठला मनुष्य आपल्या गृहस्थ जीवनामध्ये अधोगतीला जातो, त्याची कारणे कुठली आहेत, तर हे तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे. यश पावणारा पुरुष सहज जाणता येतो म्हणजे जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये प्रगती करीत आहे, कुटुंबाची प्रगती करीत आहे, आर्थिक प्रगती करीत आहे, धार्मिक क्षेत्रामध्ये प्रगती करीत आहे, अशा प्रकारचा धम्म उपासक आणि उपासिका आपल्याला सहज जाणता येते. जर एखाद्या व्यक्तीची जर परिस्थिती गरीब असेल, परंतु गरीब परिस्थितीमध्ये असताना माता पित्यांनी आपल्या मुलांवरती चांगले संस्कार दिले असतील, चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं असेल, तर तो व्यक्ती त्या ठिकाणी आपल्या मेहनतीने, जिद्दीने, कष्टाने ती जी काही परिस्थिती आहे तो परिस्थिती त्या ठिकाणी चेंज करू शकतो, त्या परिस्थितीवरती मात करून आपली त्या ठिकाणी आर्थिक प्रगती करू शकतो. म्हणून जो व्यक्ती जीवनामध्ये प्रगती करीत आहे, प्रगतीच्या मार्गावरती आहे, अशा प्रकारचा व्यक्ती आपण सहज जाणू शकतो, अशा व्यक्तींना आपण त्या ठिकाणी ओळखू शकतो. म्हणून तथागत भगवान बुद्ध म्हणतात की यश पावणारा पुरुष सहज आपण जाणू शकतो. तसेच पराजय अपयश पावणारा पुरुष देखील आपण सहज जाणता येतो. कधी कधी आपण सांसारिक जीवनामध्ये, पारिवारिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये बघत असतो, माता पिता खूप कष्टाने त्या ठिकाणी धनसंपत्तीची निर्मिती करतात, धनसंपत्ती जमा करतात, परंतु आपल्या पुत्र किंवा पुत्रीवरती चांगले जर संस्कार दिले नाही, धम्माचे संस्कार दिले नाही, मग ते व्यक्ती कितीही गर्भ श्रीमंत असेल, परंतु परिवारावरती जर चांगल्या प्रकारचे संस्कार नसतील तर ते पाल्य काय करतात, त्या संपत्तीचं पतन करण्याचं, ती संपत्ती खर्च करण्याचं त्या ठिकाणी कार्य करत असतात. म्हणजे अधोगतीकडे येण्यासाठी ते कार्य करीत असतात. म्हणजे त्या धनसंपत्तीमध्ये, माता पितांनी कमवलेल्या धनसंपत्तीमध्ये कसल्याही प्रकारची वृद्धी करत नाहीत, वाढ करत नाहीत, परंतु त्या संपत्तीला नष्ट करण्याचं काम त्या ठिकाणी ते संतती करीत असतात. म्हणजेच ते आपल्या जीवनामध्ये अधोगतीला जातात. म्हणजे अशा प्रकारचे जे काही पुरुष आहेत, उपासक उपासिका आहे, ह्या गोष्टी, ह्या उपासक आणि उपासिका देखील आपण त्या ठिकाणी सहज रीतीने
जाणू शकतो. नंतर तथागत भगवान बुद्ध म्हणतात की यश प्राप्त करणारा धर्मपारायण असतो. जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये प्रगती आणि प्रगतीच करीत असतो, जो व्यक्ती चांगल्या प्रकारे धम्माचं आचरण करतो, विनयाचं पालन करतो आणि आपल्या जीवनामध्ये प्रगती करीत असतो, तर असा व्यक्ती आपण सहज जाणू शकतो. म्हणजे जे प्रगती करणारे व्यक्ती असतात, वृद्धी करणारे व्यक्ती असतात, अशा प्रकारचे व्यक्ती हे धम्मवान असतात, धम्माला जाणणारे असतात किंवा धम्मपारायण करणारे असतात. म्हणजे नियमितपणे धम्माला जाणणारे असतात. अपयश पराजय पावणारा व्यक्ती धम्माचा द्वेष करणारा असतो. परत त्या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध सांगतात की जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये अपयशी होत असतो, ज्या व्यक्तीचा पराजय होत असतो, तर अशा प्रकारचा व्यक्ती धम्माचा किंवा धर्माचा तो व्यक्ती द्वेष करीत असतो. म्हणजे जे जे व्यक्ती धम्माचा द्वेष करतात, तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेला जो काही उपदेश आहे त्या उपदेशाचं अनुकरण करत नाहीत, पालन करीत नाहीत, त्याच्या विरुद्ध वागण्याचा प्रयत्न करत असतात, तर अशा व्यक्तींचं त्या ठिकाणी पराजय होतो. अशा व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये अपयशी होत असतात. हे पहिलं कारण तथागत भगवान बुद्धांनी त्या देवता लोकांना त्या ठिकाणी समजावून सांगितलेलं होतं. नंतर त्या ठिकाणी देवता लोक म्हणतात की भंताय, पराभवाचं पहिलं कारण भगवान आम्हाला समजलं आहे. कृपा करून आपण आम्हाला पराभवाचं दुसरं कारण काय आहे ते कृपा करून आपण आम्हाला समजावून सांगा. त्या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध सांगतात की पराभव पावणाऱ्या पुरुषाला दृष्टप्रिय असतात. बघा, एखादे जे रागीट लोक असतात, दारू पिणारे लोक असतात, नशापतन करणारे व्यक्ती असतात, तर अशा व्यक्तीला कोण, म्हणजे तशा प्रकारचे जे लोक आहेत, दारू पिणारे व्यक्ती आहेत, नशापाणी करणारे व्यक्ती आहेत, जुगार खेळणारे लोक असतात, तर अशा प्रकारे वाईट मार्गाला लागलेलेच लोक अशा व्यक्तींना प्रिय असतात. ते लोक काय करतात, जे काही सज्जन लोक आहेत त्या सज्जन लोकांचा द्वेष करायला लागत असतात. जर एखादा दारू पिणारा व्यक्ती असेल तर तुम्ही दारू पिणाऱ्या व्यक्तीला सांगा बरं, दारू पिऊ नको, दारू पिणे हे आपल्या शरीरासाठी घातक आहे, अहितकारक आहे. तर तो व्यक्ती जर आपण सारखं त्याला सांगत राहिलो तर तो व्यक्ती आपला काय करू लागतो, द्वेष करू लागतो, तिरस्कार करायला लागत असतो. म्हणून तथागत भगवान बुद्ध देखील म्हणतात, जो व्यक्ती पराभव पावत असतो, अधोगतीला जात असतो, तर अशा व्यक्तीला दुष्ट व्यक्ती त्या व्यक्तीला प्रिय असतात व सज्जन अप्रिय असतात. त्याला दृष्टांचा धर्म आवडतो. म्हणजे जे सज्जन लोक आहेत, जे धम्माचा आचरण करणारे लोक आहेत, शीलवान लोक आहेत, तर शीलवान लोकांचा तो त्या ठिकाणी आदर सत्कार करत नाही. आणि जे काही दुष्ट लोक असतात, जे सन्मार्गापासून भटकलेले असतात, तर अशा प्रकारचे लोक त्या व्यक्तीला त्या ठिकाणी आवडत असतात. आणि हेच त्याच्या पराभवाचं दुसरं कारण आहे, हे तथागत भगवान बुद्धांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. नंतर देवता लोक म्हणतात की भगवान, पराभवाचं आम्हाला दुसरं कारण समजलेलं आहे, कृपा करून आम्हाला तिसरं पराभवाचं कारण कुठलं आहे, कृपा करून आपण ते आम्हाला समजावून सांगा. तेव्हा तथागत सम्यक संबुद्ध सांगतात की हे देवतांनो, निंद्राशील, सभाप्रिय, प्रयत्न न करणारा, आळशी आणि रागीट मनुष्य हे त्याच्या पराभवाचे कारण आहे. निंद्राशील, जो व्यक्ती झोपाळूच असतो, मोठमोठ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये करीत असतो, चार चौघ त्या ठिकाणी लोक असेल किंवा सभा असेल, सभाप्रिय असेल. काही नेते लोक बघा, मोठमोठ्या सभा असतील, हजारोच्या लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी लोक असतील, तर सभेमध्ये मोठमोठाली त्या ठिकाणी आश्वासन देत असतात, त्या ठिकाणी वेळ टाळून न्यायचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात, परंतु आपल्या आचरणामध्ये काहीही आणत नाही, लोकांचं कसल्याही प्रकारे कल्याण करीत नाही. म्हणून तथागत भगवान बुद्ध म्हणतात की जे लोक निद्राशील असतात, ज्या लोकांना जास्तीत जास्त झोप आवडते, फक्त मोठमोठ्या गोष्टी करत असतात, मोठमोठाले स्वप्न करत असतात, परंतु प्रयत्न मात्र अजिबात करीत नाहीत, त्यांना फक्त झोप प्रिय असते, असे निद्राशील लोक, सभाप्रिय लोक आणि प्रयत्न न करणारा आळशी आणि रागीट मनुष्य. म्हणजे तो व्यक्ती मोठमोठाले स्वप्न बघत असतो,
परंतु कार्यकृती मात्र त्या व्यक्तींची शून्य असते. तो कुठल्याच प्रकारचा प्रयत्न करत नाहीत. आणि अशा प्रकारचे जे लोक असतात ते लोक आळशी, आणि जे लोक आळशी असतात त्या लोकांना राग मात्र फार लवकर येत असतो. त्याला जर चांगलं सांगायला लागलं तर त्या लोकांना मात्र लगेच राग येतो, लगेच ते लोक द्वेष करायला लागत असतात, तिरस्कार करायला असतात. आणि ह्या ज्या काही गोष्टी आहे म्हणजे निद्राशील असणं, सभाप्रिय असणं, प्रयत्नशील म्हणजे आपल्या जीवनामध्ये प्रयत्न न करणं, आळशी राहणं, अशा प्रकार रागीटपणा आपल्या मनामध्ये असणं, हे त्याच्या पराभवाचे तिसरं कारण आहे. हे त्या पराभवाचं तिसरं कारण हे तथागत भगवान बुद्धांनी त्या देवता लोकांना सांगितलेलं आहे. आपण पारिवारिक जीवन जगत असतो, कौटुंबिक जीवन जगत असतो. तर कौटुंबिक जीवन जगत असताना परिवारामध्ये देखील अशा प्रकारचे लोक परिवारामध्ये असतात, समाजामध्ये देखील अशा प्रकारचे लोक असतात, आणि हेच त्याच्या पराभवाचं कारण आहे. नंतर तथागत भगवान बुद्ध सांगतात की जो स्वतः समर्थ असूनही आपल्या वृद्ध व थकलेल्या आई वडिलांचे भरण पोषण करीत नाही. बघा, आपण सामाजिक जीवन जगतो. माता पिता स्वतःची धनसंपदा असेल, स्वतःचं बँक बॅलन्स असेल, स्वतःचे जे काही पैसे असतील मेहनतीने कमावलेली, आपल्या पुता किंवा पुत्रीवरती शिक्षणासाठी खर्च करतात. परंतु तथागत भगवान बुद्ध म्हणतात की शालेय शिक्षणाबरोबर त्यांना धम्माचं शिक्षण देखील असणं फार गरजेचं आहे. नाही तर आपण वृत्तपत्राच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून बघत आहे, माता पिता चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी शिक्षण देतात, मुलगा चांगल्या प्रकारे शिकतो, मुलगा IAS होतो, IAS होतो, IFS ऑफिसर होतो, मोठा ऑफिसर होतो. नंतर काय होते, लग्न झालं की माता पिता वेगळे होतात आणि पती पत्नी मात्र वेगळे होतात. आजूबाजूच्या आपण जे काही वृद्धाश्रम आहे, या वृद्धाश्रमाला कधी कधी आपण भेट दिली. चला, मुलगा IAS ऑफिसर आहे, मुलगा जज आहे, परंतु त्याचे माता पिता कुठे आहेत? वृद्धाश्रमामध्ये आहे. हे सत्य परिस्थिती आहे. म्हणून तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेले शालेय शिक्षण काय आहे? शालेय शिक्षणामुळे मनुष्याची आर्थिक प्रगती होऊ शकते. त्याचा जो काही सामाजिक दर्जा आहे तो त्या ठिकाणी उंचावू शकत असतो. परंतु या शिक्षणाबरोबर जर मनुष्याला धम्माचं शिक्षण दिलं नाही तर अशा प्रकारची जी काही संतती असतात ते माता पित्याला कुठेतरी सोडून निघून जात असतात. म्हणून आपलंही कर्तव्य आहे, मुलाबाळांना चांगलं आपण योग्य आणि चांगलं शिक्षण, दर्जेदार शिक्षण तर आपलं देणं कर्तव्यच आहे. परंतु याबरोबर धम्माचं शिक्षण देणं देखील फार गरजेचं आहे. जे माता पिता आपल्या मुलांना धम्माचं शिक्षण देतात त्यांची संतती, त्यांचे मुलंबाळ कधीच माता पितांना असे वृद्धाश्रमामध्ये सोडून कधीच जात नाही. म्हणून तथागत भगवान बुद्ध म्हणतात जो समर्थ असूनही, बघा IAS ऑफिसरला काय कमी असते? चांगलं 1.5-2 लाखाचं नोकरी असते, म्हणजे पगार असतो, नोकर चाकर असतात. मग ते आपल्या माता पित्यांची सेवा करू शकत नाहीत का? माता पितांना घरामध्ये ठेवू शकत नाहीत का? परंतु नाही, जे लोक धम्मवान नाही, श्रद्धावान नाही, त्या लोकांना याचं काहीही घेणं देणं नसते. म्हणून तथागत भगवान बुद्ध म्हणतात की जो व्यक्ती, तथागत भगवान बुद्धांनी माता पित्यांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे. जर एखादा व्यक्ती असा कल्पना करेल की मला माझ्या माता पित्यांनी जन्म दिलेला आहे, माझ्या माता पित्यांनी माझं भरण पोषण केलेलं आहे, मला लहानाचं मोठं केलेलं आहे, चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलेलं आहे, तर माझ्या माता पित्यांचे माझ्यावरती एवढे अनंत असे उपकार आहेत की मी एका खांद्यावरती मी माझ्या आईला ठेवेल आणि माझ्या एका बाहूवरती मी माझ्या वडिलांना ठेवेल, आणि ते जोपर्यंत जिवंत आहेत 100 वर्ष मी त्यांची तिथेच सेवा करेन. परंतु तथागत भगवान बुद्ध म्हणतात एखाद्या व्यक्तीने अशी कल्पना केली काय किंवा प्रॅक्टिकल जरी केलं काय, तेव्हा तथागत भगवान बुद्ध म्हणतात की आपण माता पिताच्या ऋणांमधून एवढं करूनही आपण मुक्त होऊ शकत नाही, किंवा त्याने जे आपल्यावरती उपकार केलेले आहेत त्या उपकाराची परतफेड आपण या गोष्टीने देखील करू शकत नाही. म्हणून तथागत भगवान बुद्ध म्हणतात की जो स्वतः समर्थ असूनही आपल्या वृद्ध व थकलेल्या माता पित्यांचे भरण पोषण करत नाही, हे त्या व्यक्तीचं पराभवाचं कारण आहे. तेव्हा देवता म्हणतात की भगवान हेही कारण आम्हाला पराभवाचं समजलेलं आहे,
दुसरं कारण आम्हाला तथागतांनी समजावून सांगावं. तेव्हा तथागत भगवान बुद्ध त्या देवता लोकांना समजावून सांगताना म्हणतात की जो श्रमणाला, जो भिक्षूंना किंवा संन्याशाला खोटे बोलून फसवतो ते कर्म त्याच्या पराभवाचे कारण होय. बघा, जो व्यक्ती जे काही श्रमण असतात, जे पूजनीय भिक्खू संघ आहेत, आजकाल काय बंद लोकांना देखील काही लोक खोटं बोलतात. मग त्यांना श्रमण कळत नाही, भिक्षू कळत नाही, साधू संन्यासी कळत नाही. मग तथागत भगवान बुद्ध म्हणतात की जर आपण जर श्रमणाला किंवा पूजनीय भिक्खू संघाला जर आपण खोटं बोलत असेल किंवा कुठल्याही साधू संन्यासाला जर आपण खोटं बोलत असेल आणि त्यांना जर आपण फसवत असेल तर हे केलेलं कर्म म्हणजे मुसावादा वेरमणी सिखापदं समाधियामी, म्हणजे हे केलेलं जे काही कर्म आहे हे कर्म त्या पराभवाचं कारण आहे. हे तथागत भगवान बुद्ध त्या ठिकाणी त्या देवता लोकांना सांगतात. नंतर तथागत भगवान बुद्ध सांगतात की पुष्कळ संपत्ती व धन आणि धन्य असलेला जो मनुष्य गोड अन्न एकटाच खातो ते कर्म त्याच्या पराभवाचे कारण आहे. म्हणजे आपल्याकडे पुष्कळ अशी धनसंपदा आहे, आपल्या घरामध्ये धान्य देखील असं भरपूर प्रमाणामध्ये आहे, परंतु त्या गोष्टीचा उपभोग, त्या धनसंपत्तीचा उपभोग, त्या धान्याचा उपभोग, त्या अन्नाचा उपभोग फक्त आपण एकटाच घेत असतो. आपल्या परिवारासाठीच त्या ठिकाणी त्याचा उपभोग घेत असतो. जर कधी आपले नातेवाईक असतील जे गोरगरीब आहेत, त्याच्यावरती कधी संकट आलं, त्या संकटामध्ये आपण त्यांना मदत करत नाही. जे कधी आपले समाज बांधव आहेत, आपल्याकडे धनसंपदा भरपूर आहे, धान्य भरपूर आहे, परंतु आपण कधी त्यांना मदत करत नाही. तर तथागत भगवान बुद्ध म्हणतात की पुष्कळ धनसंपत्ती आपल्याकडे असेल, धनधान्य असेल, परंतु त्या गोष्टींचा उपभोग आपण स्वतःसाठीच करत असेल, परिवारासाठीच करीत असेल, जे गरजवंत लोक आहेत त्या लोकांना कधी आपण दान धर्म करत असेल तर हे देखील त्या व्यक्तीचं पराभवाचं कारण आहे. म्हणजे अशा प्रकारचं कर्म देखील त्याच्या पराभवाचं कारण आहे. आणि नंतर तथागत भगवान बुद्ध सांगतात कुळ, धन व गोत्र याचा गर्व करणारा जो मनुष्य आपल्या नातलगाची अवहेलना करतो हेच कर्म त्या व्यक्तीच्या पराभवाचं कारण आहे. बघा, 7वं कारण तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे, कुळ, धन व गोत्र याचा गर्व करणारा जो मनुष्य आपल्या नातलगाची अवहेलना करतो. काही लोकांना फार गर्व असतो, मी या कुळात जन्म झाला, माझं गोत्र हे आहे की नाही. जर आपण 4 वर्ण व्यवस्था बघितली, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, याच्यामध्ये गर्व कशाचा आहे? प्रक्रिया सारखीच आहे. ते म्हणतात की ब्रह्माच्या मुखामधून त्याचा जन्म झालेला आहे, ब्रह्माच्या मुखातून कसा काय जन्म होतो? सायन्स जे आहे, वैज्ञानिक दृष्टिकोनातून कुणीच कधीच हे साध्य करू शकणार नाही. ना ब्रह्मा ना त्याच्या मुखातून कधी जन्म होऊ शकतो का? असं एखादं उदाहरण आहे का याच्यामध्ये, भारत देशामध्ये किंवा कुठल्याही जगामध्ये एखाद्या व्यक्तीचा मुखातून जन्म झालेला आहे? ते कधीच गोष्ट शक्य नाही. सर्व गोष्टी काल्पनिक आहेत. नंतर सांगतात की ब्राह्मणाचा जन्म मुखातून झालेला आहे, वैश्याचा जन्म हे बाहूमधून झालेला आहे. म्हणजे ब्राह्मण, क्षत्रियाचा जन्म बाहूमधून झालेला आहे. नंतर वैश्याचा जन्म कुठून? कमरेमधून झालेला आहे. आणि शूद्रांचा जन्म कुठून झालेला आहे? तर ब्रह्माच्या अंगठ्यामधून झालेला आहे. ह्या गोष्टी ज्या आहेत सर्व काल्पनिक आहेत, क्षणभंगूर आहेत. या गोष्टीमध्ये कसल्याच प्रकारचं तथ्य, कसल्याच प्रकारचं सत्य याच्यामध्ये नाही आहे. हे काळानं रूप लोकांच्या लोकांवरती थोपवलेलं आहे. म्हणजे सराश ह्या गोष्टी काय आहेत तर खोटा आहेत. म्हणून या लोकांना गर्व कशाचा असतो? जातीचा असतो. मी या जातीमध्ये जन्मलेलो आहे, या कुळामध्ये जन्मलेला आहे. परंतु तथागत भगवान बुद्ध म्हणतात की कुळ, धन व गोत्र याचा गर्व करणारा जो मनुष्य आपल्या नातलगाची अवहेलना करतो तेच कर्म त्याच्या पराभवाचं कारण आहे. म्हणून सर्वांना आपण समान मानलं पाहिजे. कुणाचं आपलं कुळ असेल, आपल्याकडे धनसंपदा असतील, आपलं गर्व म्हणजे आपलं जे काही गोत्र आहे याचा आपण कधीही गर्व केला नाही पाहिजे. ज्याप्रमाणे आपण मानव आहोत त्याचप्रमाणे आपण इतरांना देखील समजलं पाहिजे. आणि जे काही आपले नातेवाईक आहेत, नातेवाईकांची कधीच आपण अवहेलना करता कामा नये.
नाहीत आपण श्रीमंत झालो, आपल्याकडे सर्व गोष्टी आल्यात, तर आपण इतरांना काय तुच्छ समजायला लागत असतो, त्यांना काय येतं, त्यांना काय आहे. परंतु तथागत भगवान बुद्ध म्हणतात की आपली प्रगती सुधारली असेल तर हे केलेलं आपण पुण्यकर्म आहे. या पुण्यकर्माच्या बलाने काही गोष्टी आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत. परंतु आपले जे काही गोरगरीब नातेवाईक आहेत तर त्यांची आपण कधीच अवहेलना करता कामा नये. ठीक आहे, त्यांना मदत करता आली तर आपण केली पाहिजे, नसल मदत करता आली तर आपण त्यांची अवहेलना करता कामा नये. अशा प्रकारे तथागत भगवान बुद्ध त्या ठिकाणी देवता लोकांना सांगतात. नंतर पराभवाचं 8वं कारण तथागत भगवान बुद्ध त्या ठिकाणी सांगतात की व्यभिचारी, मद्यपान व जुगार घेऊन जो मनुष्य जे जे मिळेल ते तो घालवितो. हे त्याच्या पराभवाचं 8वं कारण आहे. म्हणजे जो व्यक्ती व्यभिचारी आहे, बघा, पती आणि पत्नी, तथागत भगवान बुद्धांनी सांगितलं की कामेषु मिच्छाचारा वेरमणी सिखाफलं समादयामि. बघा, पती आणि पत्नीमध्ये थोडे जरी मतभेद झाले, एकमेकांचा विश्वास एकमेकांवरती राहिला नाही, तर ते परिवार कधीच सुखी राहू शकत नाही. त्या परिवारामध्ये कधीच सुख शांती नांदू शकत नाही किंवा ते व्यक्ती, तो परिवार कधीच सुखाने राहू शकत नाही. म्हणून तथागत भगवान बुद्ध म्हणतात की आपण परिवारामध्ये राहत असताना, सामाजिक जीवन जगत असताना एकमेकांचा विश्वास त्या ठिकाणी आपण संपादन केला पाहिजे. आपण चांगल्या प्रकारे धर्माचं आचरण केलं पाहिजे. तथागत भगवान बुद्ध सांगतात की जो व्यक्ती मद्यपान करत असतो, जो व्यक्ती जुगारी असतो, तो मनुष्य, बघा, जो दारू पिणारा व्यक्ती आहे, जो जुगार खेळणारा व्यक्ती आहे, तो व्यक्ती आपल्याला जे जे मिळेल तो त्या ठिकाणी घालवण्याचा प्रयत्न करत असतो. बघा, एखादा व्यक्ती जर असेल, जर तो नेहमीपणे मद्यपान करतो, दारूचं सेवन करतो, तर तो व्यक्ती काय करतो, जर एखाद्या दिवशी जर काही पैसे नाही मिळाले तर काय करतो, घरामधील कितीही मौल्यवान वस्तू असेल, घरामध्ये कितीही मौल्यवान वस्तू असेल तर तो ती वस्तू घेतो आणि त्या दुकानावरती जाऊन त्या ठिकाणी देऊन टाकतो. आताच या 5-6 दिवसापूर्वीच एक उदाहरण आहे. एक भगिनी होती, त्या भगिनीने सोन्याचे ते काही कानामध्ये जे असतात 30-35 हजाराचं काहीतरी केलेलं होतं. परंतु तिचा जो काही पती आहे, पती मद्यपान करणारा होता, दारू पिणारा होता. तो सारखा पत्नीकडे हट्ट करायचा की मला दारू पिण्यासाठी किंवा मला काही गोष्टी करण्यासाठी पैसे हवे आहेत. परंतु ती भगिनी दारू पिण्यासाठी पैसे देत नाही, परंतु एक दिवस तिने कानातलं केलेलं असते. पती मात्र तो बघतो, एक दिवस बिचारी कपाटामध्ये ठेवते, सारखं पती त्या ठिकाणी पत्नीला पैसे मागत असतो, देत नाही. परंतु त्या भगिनीने केलेले जे काही कानातले आहेत, रात्रीला काय केलं, पत्नी झोपल्याच्या नंतर ते कपाटामधून काढले आणि किती रुपयाला विकले त्याचं त्यालाच माहीत. म्हणजे 5-6 दिवसाची त्याची व्यवस्था झाली. म्हणजे बघा, 20-25 हजाराचं ते कानातलं असेल तर त्यांनी काय दिलं असेल, 2,000-3,000 असेल. म्हणजे जो व्यक्ती व्यभिचारी असतो, मद्यपान करणारा असतो, जुगार खेळणारा व्यक्ती असतो, तो मनुष्य घरामध्ये जे जे मिळेल तो ते त्या ठिकाणी घालवित असतो, आपल्या परिवारामध्ये किंवा आपल्या संपत्तीमध्ये वृद्धी करत आहेत. हे त्या व्यक्तीचं पराभवाचं कारण आहे. नंतर तथागत भगवान बुद्ध 9वं कारण सांगत असताना सांगतात की स्वतःच्या पत्नीच्या संगती संतोष न मानता जो वेशागमन व परस्त्री गमन करतो ते कर्म त्याच्या पराभवाचे कारण आहे. हे बघा, हे फार महत्वाचं आहे. जो व्यक्ती पती पत्नी असतील तर आपण टीव्हीच्या माध्यमातून बघत असतो, वृत्तपत्राच्या माध्यमातून बघत असतो. डिवोर्सचं प्रमाण जास्त कशामुळे आहे, हेच आहे, ही सत्य परिस्थिती आहे. हे तथागत भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. पती पत्नी जर एकमेकांना समजून घेत नसेल तर तथागत भगवान बुद्ध म्हणतात की जो व्यक्ती पत्नीच्या संगतीत संतोष न मानता जो वेशागमन करतो, परस्त्री गमन करतो, हे कर्म त्या व्यक्तीच्या पराभवाचं कारण आहे. म्हणून पती गृहस्थ जीवन जगत असताना, कौटुंबिक जीवन जगत असताना जे पतीचे कर्तव्य असतात ते पतीने चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी पार पाडायचे असतात. आणि जे पत्नीचे कर्तव्य आपल्या पतीप्रती असतात, परिवाराप्रती असतात, ते पत्नीने मात्र त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी
प्रामाणिकपणे त्या ठिकाणी पार पाडायचे असतात. पती पत्नीमध्ये जर थोडासा जरी संकोच निर्माण झाला, एकमेकांवरती विश्वास राहिला नाही, तर त्या ठिकाणी कुटुंबामध्ये कधीच सुख शांतता राहत नाही. हे त्या व्यक्तीचं पराभवाचं कारण आहे, हे तथागत भगवान बुद्ध सांगतात. नंतर तथागत भगवान बुद्ध सांगतात की पराभवाचं 11वं कारण सांगत असताना तथागत भगवान बुद्ध म्हणतात, व्यसनी आणि उधळ्या स्त्रीला किंवा तसाच पुरुषाला जो मनुष्य अधिकार पदावर नेमतो ते त्याचे कर्म त्याच्या पराभवाचे कारण आहे. बघा, एखाद्या घरामध्ये खूप सारी धनसंपदा असेल, परंतु त्या परिवारातील जी काही भगिनी आहे, जी काही स्त्री आहे, जर ती उधळ्या वृत्तीची असेल. आता उधळ्या वृत्तीची म्हणजे काय? सारखी खर्च करणारी, विनाकारण खर्च करणारी, धनसंपदा भरपूर आहे, विनाकारण खर्च करणारी, काम नसताना खर्च करणारी, तर त्या ठिकाणी काय होते? त्या धनसंपत्ती त्या ठिकाणी निघून जाते, परंतु वृद्धी त्या ठिकाणी होत नाही. तर तशाच प्रकारचा जर पुरुष असेल, उपासक असेल, म्हणजे व्यसनी आणि उधळ्या स्त्रीला किंवा तशाच पुरुषाला जो मनुष्य अधिकार पदावर नेमतो ते त्याचे कर्म त्याच्या पराभवाचे कारण आहे. म्हणजे व्यसनी स्त्री असेल, व्यसनी आणि उधळ्या म्हणजे निराकारण व्यसनामध्ये लुप्त होऊन त्या ठिकाणी आपल्या संपत्तीची हानी करीत असेल, मग स्त्री असेल, पुरुष असेल, उपासक किंवा उपासिका असेल, जे लोक अशा प्रकारचं म्हणजे अशा प्रकारच्या व्यक्तीला त्या ठिकाणी परिवारामध्ये मुख्य पदावर नेमणं हे त्याच्या पराभवाचं कारण आहे, हे तथागत भगवान बुद्ध त्या ठिकाणी सांगतात. आणि नंतर तथागत भगवान बुद्ध म्हणतात की पंडित व तत्वज्ञानी आर्य पुरुष पराभवाची अपयशाची ही सर्व कारणे यथायोग्य स्वरूपात जाणून कल्याणपद लोकात पुनर्जन्म पावतो. म्हणून तथागत भगवान बुद्ध म्हणतात की कुठल्या व्यक्तीची हानी होते आणि कुठल्या व्यक्तीची वृद्धी होते, म्हणजे कुठल्या व्यक्तीची प्रगती होते आणि कुठला व्यक्ती अधोगतीकडे जातो. तर पराभव सूत्रामध्ये तथागत भगवान बुद्धांनी सांगितलं की मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्य पराभव गतीला कसा प्राप्त होतो. एखादा व्यक्ती जर प्रगती करणारा असेल, ज्या परिवाराची वृद्धी होत असेल, समृद्धी होत असेल, त्या परिवारामध्ये वाढ होत असेल, तर आपण अशा प्रकारचे व्यक्ती, अशा प्रकारचं कुटुंब आपण सहज ओळखू शकतो. जर एखादं छोटंसं परिवार आहे, गरीब कुटुंब आहे, त्या परिवारामध्ये चांगले मुलं शिकले तर चांगलं घर बांधणार, चांगली गाडी घेणार, चांगल्या ठिकाणी लग्न करणार, चांगल्या ठिकाणी राहण्यासाठी जाणार, तर अशा प्रकारच्या व्यक्तींची काय होते? प्रगती होते. तर अशा प्रकारचे व्यक्ती त्या ठिकाणी आपण ओळखू शकतो, जाणू शकतो. परंतु गर्भश्रीमंत कुटुंब आहे, परंतु परिवारातील मुलं बाळ चांगले निघालेले नसतील, तर ते कुटुंब कधीही रोडवरती येऊ शकतं. म्हणजे ते आपल्या संपत्तीमध्ये कधी वृद्धी करत नाहीत, परंतु ते व्यक्ती संपत्ती खर्च करू ते लोक अधोगतीला त्या ठिकाणी मात्र येतात. मग पराभव सूत्रामध्ये तथागत भगवान बुद्धांनी हेच सांगितलेलं आहे की मनुष्याची अधोगती कशा प्रकारे होतो, मनुष्य दुर्गतीस कशा प्रकारे जातो. म्हणून आपण देखील हे जे काही पराभव सूत्र आहे तथागत भगवान बुद्धांनी संपूर्ण उपासक आणि उपासिकांना सांगितलेलं आहे. जो व्यक्ती तथागत भगवान बुद्धांच्या उपदेशांच्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न करतो त्याची मात्र त्याच्या जीवनामध्ये अधोगतीच होते. जो व्यक्ती चांगल्या प्रकारे धम्म श्रवण करतो, तो आचरणामध्ये आणतो आणि चांगल्या प्रकारे आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, त्या व्यक्तीची मात्र वृद्धी, प्रगती आणि प्रगतीच होत असते. तर आजच्या या मंगलमय प्रसंगी 10व्या ऑनलाईन बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने अधिक धम्मदेशना न देता वेळेचं भान ठेवून याच ठिकाणी माझी छोटीशी धम्मदेशना याच ठिकाणी मी समाप्त करतो व परत एकदा पूज्य भदंत प्राचार्य डॉक्टर खेमोधमोजी महास्थवीर, पूज्य भदंत डॉक्टर SR इंदवंसजी महास्थवीर यांना परत एकदा त्रिवार विनम्र अभिवादन करतो आणि माझी छोटीशी धम्मदेशना याच ठिकाणी समाप्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य प्राप्त हो. भवतु सब मंगलम, सर्वांचं मंगल हो. साधु साधु साधु. बुद्धं नमामि. बुद्ध को नमन करता हूँ
धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ। संघं नमामि, संघ को नमन करता हूँ।